राजन, आपण एका मिनिटात सुरुवात करूया. विद्याधर 7:30 व्हायला आलेत, सो वी विल स्टार्ट नाउ. चालेल काही प्रॉब्लेम. Good evening. I'm calling meeting to order. Please rise for national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. आपल्या मीटिंगला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम मी आपले आजचे मुख्य पाहुणे, मुख्य स्पीकर्स, मुख्य परफॉर्मर म्हणेन शेफ सुमित किसान यांचं स्वागत करतो. आज आपण त्यांच्याकडनं रेसिपीज शिकायला जमलेलो आहोत आणि याची बॅकग्राऊंड म्हणजे आपला मेट्रोचा, एस्पेशली काही बाहेरचे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो, मेट्रोचा बावर्ची डे म्हणून अतिशय बरीच वर्ष चाललेला छान फेलोशिप प्रोग्राम आहे. त्याच्यात पुरुष कुक करतात आणि ऑल लेडीज एन्जॉय द कुझिन दॅट मेन मेक. पॅन्डेमिकच्या काळात ते काही शक्य नाहीये, म्हणून आपण हा एक विचार केला की आज आपण चांगल्या शेफला बोलूया, त्यांच्याकडनं काही नवीन गोष्टी शिकूया आणि होपफुली आपले जे मेन मेंबर्स आहेत ते इन्स्पायर होतील आणि घरच्या घरी काय होईना पण लेडीजसाठी काहीतरी त्या डिशेस करून दाखवतील अशी एक अपेक्षा. सो शेफ सुमित, ल पाचिओ म्हणून एक औन मध्ये रेस्टॉरंट आहे, इज अ यंग शेफ. सो ते तिकडनं आपल्याला म्हणजे ते तिथे त्यांचं हिज अ हेड शेफ देअर आणि त्यांची ओळख आपण करून देऊ. पण सो वेलकम सुमित, थँक्यू फॉर जॉईनिंग अस. तसेच नॉर्मली थँक्स आपण कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो, पण मला आपले दोघांचे आभार सुरुवातीलाच मानायचे, कारण आपले पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन दीपक बोधनी यांचा मला विशेष उल्लेख करायचा आहे. ही जेव्हा कल्पना आली तेव्हा आता मग झूमवर आहे, मग झूमवरनं लाईव्ह करायचं का, लाईव्हचे चॅलेंजेस, मग आम्ही दीपकला विनंती केली की आपण शूटिंग करू शकू का. सो दीपक ऑफकोर्स ऍज ऑलवेज म्हणाला करूया. काल तो तिथे 3-4 तास होता. 4 तासाचं शूटिंग हे आपल्या मीटिंगच्या कालावधीत कसं कम्प्रेस करायचं ह्याच्यावर त्यांनी खूप एफर्ट्स केलेत. सो दीपक, थँक्यू व्हेरी मच. आणि सुमित आपल्याकडे आलाय तो आपला ॲनेट आहे वरद देशपांडे, त्याच्या ओळखीमुळे आज सुमितची आपली आज ओळख होणार आहे. सो थँक्यू वरद ऑल्सो. आणि दीपकची आपण आता कलाकुसर बघूच थोड्याच वेळात. सो आय वोंट स्पीक एनिथिंग मोर, पण दीपक रिअली अप्रिशिएट इट. ओके, आज आपल्या बरोबर म्हटलं तसं की आपले क्लब आहेत रोटरी क्लब ऑफ शनिवार. मकरंद म्यूट झालायस. सॉरी, मध्येच म्यूट झालं.
टेक्निकल इश्यूज. तर मी सर्वप्रथम शनिवारवाड्याचे प्रेसिडेंट विद्याधर जोशी माझे कॉप्समेट यांना यांचं स्वागत करतो. आपण आमच्यावर जॉईन झालात, आमच्यावर आपला व्हर्च्युअल बावर्ची डे एन्जॉय करायला जॉईन झालात, धन्यवाद. तसेच सगळे रोटेरियन्स, अँड्स, अण्णाज, शनिवारवाड्याचे जे त्यांचेही मी स्वागत करतो. आमच्याबरोबर आज तुम्ही जॉईन झालात, खूप छान वाटतं आम्हाला. असेच आपल्याबरोबर आज आपण फेसबुक लाईव्ह पण करतोय, त्यामुळे फेसबुकवर बरेच गेस्ट आहेत, त्यांचं स्वागत. आपले मेट्रोवासी आहेतच, त्यांचे आपण स्वागत करूया. ही या वर्षातली आपली 40वी वीकली मीटिंग आहे. मीटिंगला मुख्य विषयाकडे जायच्या आधी नेहमीप्रमाणे थोडा रोटरी बिझनेस घेऊया. सर्वप्रथम आत्ताच आपली DG नॉमिनी डेझिग्नेट पदाची इलेक्शन्स पार पडली, तर मंजू फडके त्याच्यात निवडून आल्या. तर क्लब तर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे मी मंजू फडक्यांचं कॉंग्रॅच्युलेशन देतो त्यांना. आणि आपल्याला आपली जी डिस्ट्रिक्ट 31 ची जी परंपरा आहे की चांगले चांगले आपल्याला लीडर्स मिळतात, त्यातल्याच मंजू पण एक आहेत. सो त्यामुळे वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू हर लीडरशिप. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मंजू फ्रॉम द एंटायर क्लब. आता गेल्या आठवड्यातली मीटिंग आपले जे महेश शिलेदार आहेत त्यांनी गाजवली म्हणेन मी. खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला. रोटरी मेट्रो क्विज आणि संगीत पहिली असा डबल धमाका होता. आणि दिलीप, शोभना, ह्या दोघांनी, दीपक परत आणि माधवी, या सगळ्यांनी इतका कार्यक्रम छान केला. खूप एन्जॉयबल कार्यक्रम झाला. आम्हालाही इतके 10 वर्ष मेट्रोत राहून मेट्रोविषयी काही नवीन गोष्टी कळल्या. सो वी रिअली थँकफुल टू शिलेदार्स ऑफ मे फॉर गेटिंग दिस प्रोग्राम फॉर अस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. एक गोष्ट रिपोर्ट करायला आनंद होतोय की आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण फलोदे भागात आपल्या 3 जी गावं आहेत ती आपण त्यांचा सर्वांगीण विकास करायचं आपला मोठा प्रोजेक्ट आहे, मोठी ग्लोबल ग्रँट आहे. तर त्याच्यात आपण एक समस्या तिथे आयडेंटिफाय केली होती की या तिन्ही गावांमध्ये पाण्याची म्हणजे त्यांना पाणी कुठनं लांबनं भरून आणावं लागतं. त्यांचे जे पाण्याचे स्रोत आहेत ते खूप गावापासून लांब आहेत. सो ते उन्हाळ्यात त्यांना पुरत टँकरवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे 3000 मिलीमीटर त्या भागात पाऊस पडून सुद्धा ही परिस्थिती आहे. सो आपण पहिल्या ह्याच्यात गावकऱ्यांची डिमांड होती आणि त्या सगळ्यांना एकतर जास्त पाण्याचं स्टोरेज पाहिजे होतं आणि दुसरं म्हणजे ते पाणी ज्या स्टोरेज पासून गावापर्यंत आणण्याची काही सोय होईल का. सो तो प्रोजेक्ट आपण आता कालच सुरुवात केला. हा कालचा फोटो आहे. सावर्ली म्हणून जे गाव आहे 3 गावांपैकी, तिथे त्यांनी त्यांचं एक एक्झिस्टिंग टाकी होती, त्याचं खोलीकरणाला आपण सुरुवात केली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आत आपण ते कम्प्लीट करणार आहोत. तसेच फलोदे आणि पिंपरीमध्ये आपण अशाच्याला सुरुवात करायची आणि मग त्यानंतर तिकडनं पाईपलाईन टाकून ते गावात पाईपलाईन आणायचे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे फंडिंग आहे हे आपल्याला मॅरिकोनी जे CSR मध्ये त्यांनी फंडिंग दिलं होतं आणि आपले रोटेरियन दत्ता आणि कविता त्यांच्या कंपनीने प्रथम टेक्नॉलॉजी जी आपल्याला CSR डोनेशन अनाऊन्स केले त्याच्यातनं आपण हे करणार आहोत. हे ग्लोबल ग्रँटच्या व्यतिरिक्त होणार आहे. म्हणजे आपल्या ओरिजिनल स्कोप मध्ये ग्लोबल ग्रँटच्या हे नव्हतं, पण एकंदरीत गावकऱ्यांची आपण ज्या डिमांड बघितली नाही करायचं ठरवलं आणि आपण करणार आहोत. आणि गावकऱ्यांचा याच्यात खूप सहभाग असणार आहे. श्रमदान करतायत, पाईपलाईनची कॉस्ट गावकरी देणार आहेत, त्यामुळे आपलेच हे नाही आहेत कॉन्ट्रीब्युशन, पण गावकऱ्यांची कॉन्ट्रीब्युशन असणार. तर जसं हा प्रोजेक्ट पुढे जाईल तसं आपण अपडेट करत राहू. म्हटलं एक छान गोष्ट झाली तर सगळ्यांबरोबर मी शेअर करतो. दुसरी गोष्ट, कोविड सेंटर जे आपलं डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट मधले काही क्लब मिळून करतायत ते थोडंसं अडकलं होतं कारण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी परवानगी चालू करायला परवानगी दिली नव्हती कारण त्यांचं ऑक्सिजनचं त्यांचे कन्सर्न होतं. तर ती आता परवा परवानगी मिळाली, त्यामुळे आपण ते सुरुवात करतोय. कोविड सेंटर करू, काही हॉस्पिटल्सना एक्झिस्टिंग सेंटर्सना आपण इक्विपमेंट देऊ, या दोन्ही गोष्टी करणार आहोत. तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपले CSR पार्टनर अटॉल सिंटेस, प्रयास फाउंडेशन आणि आपले जे काही ओव्हरसीज क्लब्स आहेत ज्यांच्यावर आपण नेहमी ग्लोबल ग्रँट करतो, यांच्या सहाय्याने सहकार्याने आपण 32 लाख या सगळ्या कोविड प्रोजेक्टला आपण देणार आहोत. ह्या वर्षात आपण आतापर्यंत जवळजवळ कोविड रिलेटेड 1.5 कोटीचे प्रोजेक्ट्स आपले होणार आहेत हे 32 लाख धरून. सो ग्रेट. आय थिंक वी ऑल इन मेट्रो शुड बी प्राऊड की जेव्हा सोसायटीची नीड येते तेव्हा आपण पुढे वी स्टेप अप अँड डू समथिंग अबाउट इट. आता अपकमिंग कार्यक्रम 23 मे म्हणजे ह्या रविवारी आपली डिस्ट्रिक्ट असेंब्ली आहे.
नटराज डिजिटल थिएटर अजेंडा सर्क्युलेट केलेला आहे. खूप इंटरेस्टिंग नॉवेल अजेंडा आहे. आपले त्या दिवशीचे चीफ गेस्ट आहेत RIP रोटेरियन शेखर मेहता. तर एस्पेशली पहिल्या सेशनसाठी त्यांनी रजिस्ट्रेशन रिकमेंड केलेलं आहे, कारण 1000ची लिमिट आहे. ज्यांना ते सेशन अटेंड करायचं आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आतापर्यंत, तर त्यांनी जरूर रजिस्ट्रेशन करा. आणि मग बाकीचे इव्हेंट्स आहेत त्या ब्रेकआउट रूम्सला तर काही प्रॉब्लेम येऊ नये. सो जरूर अटेंड करा. आय थिंक दिस विल बी इंटरेस्टिंग टू हिअर की पुढच्या वर्षी रोटरी ॲट अ डिस्ट्रिक्ट लेवल काय प्लॅन करताय, आणि मग आपली जेव्हा प्लॅनिंग असेंब्ली होईल तेव्हा आपण त्याच्यात आपण क्लब काय करणार आहे त्याच्याशी बोलू. सो 23 मे लक्षात ठेवा तारीख. तर माझ्या अनाउन्समेंट झाल्या, तर मी आपले रोटेरियन विवेकना विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरियल अनाउन्समेंटसाठी पुढे यावं. म्यूट आहे विवेक. थँक्यू मकरंद. टू स्टार्ट विथ आपण गेल्या आठवड्यातले बर्थडेज आणि अॅनिव्हर्सरीज बघूया. 14 मेला अॅनेट विराज चव्हाण याचा बर्थडे होता. 15 मेला अॅनेट अनुप वैद्य आपले IPP मुकुंद यांचे जावई यांचा बर्थडे होता. 17 मेला अॅन राजश्री आणि रोटेरियन मिलिंद साकुंडे यांची अॅनिव्हर्सरी होती. 18 मेला अनादर आपले नवे मिलिंद अण्णा मिलिंद आणि रोटेरियन राजेश फडके यांची अॅनिव्हर्सरी होती. आणि 19 मेला अण्णा विलास आणि रोटेरियन माधवी पोद्दार यांची अॅनिव्हर्सरी होती. या सर्वांना RCPM तर्फे हार्दिक शुभेच्छा. आता आपण पुढचे काही कार्यक्रम बघूया. पुढच्या गुरुवारी 27 मे आपण आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत आणि त्याच दिवशी आपल्या जुन्या गप्पा टप्पा पण होतील, म्हणजे जुन्या काळात विषयी गेल्या 25 वर्षाच्या प्रवासाविषयी. जून 3 गुरुवारी आपल्याकडे राजेंद्र वैशंपायन येणार आहे. एक मराठीत नवीन प्रकार आहे अलख, अति लघु कथा, ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. जून 10 आपण पुढच्या वर्षाचं बजेट सादर करणार आहोत. जून 17 ते बजेट अप्रुव्हल आणि आपली प्लॅनिंग असेंब्ली असेल. जून 24 आपला अवॉर्ड फंक्शन आहे. अँड ॲज युजल जून 28 ला आपलं इन्स्टॉलेशन आहे. तर या सर्वांनी जरूर या सगळ्या कार्यक्रमांना जॉईन व्हा. आणि आता आपण एक 14 ट्री फाउंडेशन बरोबर प्रोजेक्ट करतोय, तर त्याच्याविषयी माहिती सांगायसाठी मी पास्ट प्रेसिडेंट सीमाला इन्व्हाइट करतो. थँक्यू विवेक. थँक्यू. ऐकू येते? हो येते. ओके ओके थँक्यू. मंडळी, 25 मार्चला आपल्या क्लब मीटिंगमध्ये प्रवीणजी भागवत आणि किरणजी आले होते आणि त्या फाउंडेशनचं काम बघून आपण अवाक झालो होतो. तुम्हाला मला आणि पण एक गोष्ट सांगायला आवडेल की 26 जून 2020 हा जो दिवस आहे, या दिवशी रोटरीने एन्व्हायरमेंट हा एक स्पेशल फोकस एरिया मान्य केला. आणि हे जे वर्ष आहे आत्ताचं 2021 हे वर्ष आपल्यासाठी पण विशेष आहे आणि रोटरी इंटरनॅशनल साठी पण विशेष आहे, कारण एन्व्हायरमेंटसाठी वेगळा अव्हेन्यू आणि स्पेशल फोकस एरिया आपण मान्य केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जगात हवामान बदल ही मोठी समस्या आहे आणि सगळ्यांची धावपळ चाललेली आहे आणि वृक्षारोपण हे एक असं मानलं जातं की ते सोल्युशन आहे या हवामान बदलावरती. कार्बन न्यूट्रलकडे आपण सगळे जायचा प्रयत्न करत आहोत. तर आपण या 40 ट्री फाउंडेशन बरोबर आपण प्रोजेक्ट करतोय. म्हणजे आपल्याला त्यांचं जे काही आवडलेलं आहे की पूर्णतः पडीक असणाऱ्या बॅनर असणाऱ्या डोंगर उतारावरती झाडं लावणं. 99% झाडं ही जगतात. त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिलेला आहे. या अशा सगळ्या फाउंडेशन बरोबर जर का आपण काम केलं तर नक्कीच जे काही वृक्षारोपण आपण करू ती झाडं नक्कीच आपली उत्तम जगतील आणि तो एक समाधानाची बाब आपल्यासाठी असेल. दुसरं असं की यावर्षी आपलं विशेष वर्ष आहे. आपले 68 मेंबर आहेत. तर 68 मेंबर प्रत्येक मेंबरचं एक झाड असं रोटरी मेट्रोचा एक विशेष त्या ठिकाणी आपण विभाग तयार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आपले प्रेसिडेंट आणि मी आम्ही डोनेशन देणार आहोत आणि एकूण आपण 101 झाडं तिथे लावणार आहोत. जवळपास एक 13 गुंठे जमिनीमध्ये पूर्णतः रोटरी मेट्रोचं असं एक विशेष वन तयार होईल
आणि मला असं वाटतं की तुम्ही पण सगळेजण ज्यांना हा प्रोजेक्ट भावलेला आहे त्यांनी या ठिकाणी जरूर सहभागी व्हावं आणि एक वृक्षारोपणाची एक नवीन सुरुवात ही आपल्या क्लबतर्फे व्हावी. प्रेसिडेंट मकरंदनी त्याचे आई वडील आहेत, सासू सासरे, त्यांच्या स्मृतीमध्ये तिथे डोनेशन दिलेलं आहे. तर त्यांची असं त्या प्रकाराने ज्या काही प्रकारे आपल्याला योग्य वाटतं त्या प्रकारे आपण त्या ठिकाणी डोनेशन देऊ शकतो, सहभागी होऊ शकतो. आणि रोटरी क्लब पुणे मेट्रोचा हा मला वाटतं की 5 जूनच्या पर्यावरण दिनी होणारा हा विशेष उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हावं ही एक तुम्हाला आव्हान आहे. आदिती कदम कन्व्हेनर आहे, ती तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेलच, पण मला असं वाटतं की ते जाऊन बघणं, ते अनुभवणं आणि त्या ठिकाणी त्यात सहभागी होणं हा एक खूप उत्तम अनुभव आहे. आणि वृक्षारोपणाचा यशस्वी होणारा 100% यशस्वी होणारा हा आपला प्रकल्प आहे आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायला मला आता मनापासून आनंद झालाय. धन्यवाद. थँक्यू सीमा. सीमा म्हणेल तसं हा राजगुरुनगरच्या जवळ प्रकल्प आहे, खूप लांब नाहीये, एक 40 ते 45 मिनिटाचा ड्राईव्ह आहे तिकडे आणि अतिशय सुरेख एरिया आहे. आम्ही 2दा जाऊन आलोय, एकदा सीमा बरोबर होतो, एकदा आम्ही गेलो होतो. तर कोविडचं जर आपल्या रिस्ट्रिक्शन्स परमिट केलं तर आपण जरूर जाऊया तिकडे आणि प्रत्यक्ष सहभागी होऊया आपण. माझी सगळ्यांना परत विनंती आहे की हा चांगला प्रकल्प आहे, तर आपल्याला कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा अशीच जर झाडं एकापेक्षा जास्त तुमच्या नावे जर झाड पाहिजे तर जरूर लावावं. थँक्यू सीमा. आणि आदितीच आपल्या संपर्कात राहील, आज ती नेमकी बाहेरगावी गेले त्यामुळे आज ती जॉईन होऊ शकली नाही. तर आता आपण पुढे वळूया. मी वैजयंती सातपुत्यांना विनंती करतो की आपल्याचे प्रमुख स्पीकर त्यांची त्यांनी ओळख करून द्यावी. वैजयंती. Thank you, President. A very good evening to you all. I have great pleasure in introducing to you our speaker of the day, a young Puneri gentleman who has finished his schooling from St. Joseph's Convent, and that's where his passion for cooking began. This young school-going boy used to linger around his mother in the kitchen, always inquisitive about various dishes prepared by her, and developed an interest in culinary art. After finishing his schooling, his parents wanted him to join engineering as there were many engineers and doctors in the family. So did he, and completed 1 year of engineering. But his passion for food did not allow him to continue engineering. Eventually, he dropped out of engineering and with immense enthusiasm and excitement, joined Food Crafts Institute, Pune, and completed his 11th and 12th standard here. Later, he completed his post-graduation from AISSMS College of Hotel Management and Catering Technology, Pune. He began his career as a culinary associate in the glorious J.W. Marriott, following which he worked as demi-chef de partie at Starwood Group of Hotels. He also worked as a senior chef de partie with Olive Bar and Kitchen. Presently, he is chef and proprietor of L'Appiccio, an Italian name which means refined love for food. Friends, I'm sure just like me, everyone else also can't wait to see and try out all the delicious continental recipes and dishes that he is going to present today. So friends, here I present to you a young, dynamic, very talented and skillful speaker of the day, Chef Sumit Kisar. So I would start this session with my heartfelt thanks to Mr. Makarand sir, Mr. Deepak sir, who actually helped me yesterday with the video, and also for the lovely introduction that Vaijayanti ma'am introduced me with y'all. तुमचं म्हणजे हे जे सोशल वर्क वगैरे मी आता जे बघितलं आहे रोटरी क्लबचं, ते बघून मला म्हणजे खूप
आनंद होतोय की असं काही सोशल इनिशिएटिव्ह म्हणजे रोटरी क्लबला मी ऐकून होतो, पण असे इनिशिएटिव्ह पण घेतले जातात हे बघून पण मला फार आनंद झाला. आणि आय एम अगेन रिअली थँकफुल दॅट मकरंद सर अँड दीपक सर ऍक्च्युअली इंट्रोड्यूस मी, आणि या कार्यक्रमात मी आज तुमच्यासोबत आहोत. सुमित, आपण सुरू करूया प्रोग्राम. श्युअरली सर. इंट्रोडक्शन झालीच आहे, पण तरी सुद्धा थोडस मी शेअर करतो. काल दिवसभर ऑलमोस्ट सकाळी अर्धा दिवस मी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये होतो आणि वेगवेगळे प्रकार तिथे सगळे अनुभवायला मिळाले. आणि हे माझं पण लक आहे की ते मला तिथे सगळं पाहता आलं त्याचं. तर त्यांची एक थोडीशी थोडक्यात एक सेल्फ इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ केलाय मी. Chef Sumit Misa. I am the proprietor and the head chef of this restaurant called as Lapichu, which is situated in Aul. Annually, we have this program called as Bawarchi Day. So, explaining a little bit about what this restaurant actually does. Lapichu is in operation since 2016. And basically, we are into globally inspired cuisine. So we do this cuisine in terms of seasonality. And it's a very friendly, casual kind of a restaurant where we have a lot of passionate hotel management staff that comes and works with us. And we have been doing this since like almost 5 years. This is the red wine. Red wine vinega. To which we are going to add a bit of आपण पहिल्यांदा सूप कडे वळूयात. In the meantime, Sumit, can you tell the कोणता आज आपण सूप करतोय? या सो सुरुवात करायला मी पूर्ण आम्ही जो मेन्यू प्लॅन केला आहे या इव्हेंटसाठी, ज्याचे रेसिपीज आम्ही फॉर शुअर तुम्हाला नंतर डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये शेअर करणार आहोत. तर तुम्ही फक्त रेसिपीज आत्ता जे आम्ही तुमच्या समोर जे सादर करणार आहोत तुम्ही त्याला एन्जॉय करा. रेसिपीज तुम्हाला डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये भेटणार आहे. तर आजचा जो मेन्यू आहे त्याच्यामध्ये आम्ही 4 कोर्सचा हा मेन्यू असा बनवला आहे. आणि सिझनॅलिटीच्या दृष्टिकोनातनं जे इन्ग्रेडियंट्स आता अवेलेबल आहे प्लस जे समर्स आहेत, तर समर्सला आपण काय बेसिकली करतो ते थोडासा विचार करून आणि इझी टू मेक म्हणजे घरात जे सर्वसामान्यांकडे जे इन्ग्रेडियंट असेल किंवा पटकन असे बनतील असे इन्ग्रेडियंट्स जास्त करून आम्ही विचार केले हा मेन्यू बनवण्यासाठी. तर 4 कोर्सचा मेन्यू आहे. त्याच्यामध्ये आम्ही कोल्ड सूप करत आहोत. तो कोल्ड सूप मध्ये आम्ही पी मिंट आणि सॉरेल सूप, सॉरेल जे काही आंबट चुका ज्याला आपण म्हणतो तसं, हिरव्या मटर, पुदिना आणि आंबट चुका ह्याचा कोल्ड सूप आम्ही बनवत आहोत. सेकंड जो कोर्स आहे तो सॅलड कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आम्ही इटालियन सॅलड आहे, इटालियन चीज आहे ज्याला बुरातम असं म्हणतात, त्याला आम्ही हर्लूम टोमॅटोज आणि मस्कमेलन ज्याला कॅन्टलूप ही असं म्हणतो त्याचं सॅलड आम्ही बनवलंय. तिसरा जो कोर्स आहे तो मेन कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रातातुई स्टफ्ड एग प्लांट्स, हे बेक एग प्लांटची डिश आहे विथ क्रीमी सॅफ्रन पोलेंटा. तर आपण नंतर बघूयात की एक्झॅक्टली ते काय असतं कसं असतं. तर हा 3rd कोर्स आहे. आणि 4था जो कोर्स आहे, जो शेवटचा कोर्स आहे तो डिझर्ट कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बेसिल पानकोटा
जे अगेन इटालियन डिझर्ट आहे आणि त्याला आम्ही फ्रुट्स जे लोकली जे सोर्स फ्रुट्स आहेत किंवा समर इन्ग्रेडियंट जे आहेत त्यासोबत आम्ही जरासा क्लब केला आहे. तर असे हे 4 डिशेस आहेत. स्टार्टिंग विथ सूप, जसं मॅमनी सांगितलं मला इंट्रोड्यूस करायला. सूप जो काय आहे हा बेसिकली कोल्ड सूप असल्यामुळे आणि आम्ही त्याचं इन्स्पिरेशन हे एक युक्रेनियन सूप ज्याला स्क्वाफ बॉर्श असं म्हणतात त्याच्याकडनं घेतलं आहे आणि असे फ्लेवर्स जे आपल्या लोकांना माहिती आहेत त्याच्यासोबत क्लब करण्याचा एक असा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही बघा हे व्हिडिओ. मी दीपक सरांना रिक्वेस्ट करेल की तो व्हिडिओ शेअर करावा आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन असेल ते तुम्ही प्लीज मला सांगू शकता, विचारू शकता. दीपक दीपक तुझा आवाज येत नाहीये. त्यांनी सूप घेतला अरे आता. दीपकला ऐकू येतोय का आपला? दीपक, कॅन यू हिअर अस? दीपक त्याला काही ऐकू येत नाही. नाही, फोन करून in the meantime, I think I would like to know, Chef, while Deepak is starting his video, usually आपण सूप म्हटलं की गरम सूप आणि असंच असतं, त्याच्यामुळे कोल्ड सूप हा एक खूपच वेगळा प्रकार आहे. तर युजली आपल्याला असं वाटतं की सूप म्हणजे गरम असेल. ह्यावर म्हणजे कोल्ड सूप हे म्हणजे ही आयडिया, ही कन्सेप्ट ही फार आहे जुनी आणि कॉमनही आहे. इंडियात मे बी ती थोडीशी नवीन असेल, पण सूप म्हटलं की हॉट असं आपण रिलेट करतो. पण या ह्याच्यामध्ये आपण एक कोल्ड सूप करतोय ज्याचं नाव आहे पी मिंट अँड सॉरल सूप. सो मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवतो अगोदर. आपण ग्रीन पीस यूज करतो आहोत, पटेटोज आहेत डाइस्ड केलेले, वी हॅव सावर क्रीम हिअर, मिंट आहे, हे सॉरेल लिव्स म्हणजे आंबट चुका ज्याला आपण मराठीत म्हणतो ते, आणि वी हॅव अनियन्स. सो दिस इज बेसिकली अ 6 to 7 इन्ग्रेडियंट डिश जी फटाफट होऊ शकते. वी हॅव अ सॉसपॅन, इट्स ऑन अ मीडियम फ्लेम. थोडा मंद आचेवर आपल्याला सॉसपॅन चढवायचा आहे. वी स्टार्ट ऑफ विथ ऑलिव्ह ऑइल, around 2 to 3 tablespoons of olive oil. We'll add our diced onions to it. थोडेसे स्वेट झाले एकाच मिनिटं, तर वी गोना ऍड पोटॅटोज टू इट. सो आता अराउंड 15 मिनिटं आपल्याला झाली आहेत की आपण पोटॅटोजला एक स्लो सिमरवर टाकलं होतं. आता पोटॅटोज झाले आहेत ते चेक करायचं. आपण चेक करायला बघायचंय की ते मॅश होत आहेत का. सो इफ यू कॅन सी ते फार इझिली मॅश होत आहेत. तसं झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप इज टू ऍड अराउंड 1 cup ऑफ ग्रीन पीस टू द सूप. यू हॅव ऍडेड द ग्रीन पीस टू द सूप आणि आपण अराउंड 2 minutes याला बॉईल करणार आहोत स्लोवर. आता आपण बॉईल केले ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटं. वन्स दॅट इज डन, पुढची जे इन्ग्रेडियंट आहे ते मिंट आहे. सो आता एक खूप चांगली ट्रिक आहे याला, कारण की मिंट आणि सॉरेल हे ग्रीन्स असल्यामुळे हे फार लवकर डिस्कलर होऊ शकतात. सो इथे एक छानशी टिप आहे की एक बॉईल आपण थोडा फ्लेम वर करायची आहे
एक ऑइल त्या सूपला आला की ही फ्लेम बंद करायची आहे आणि then we are going to add almost 1/4 bunch of mint to it and the remaining sorrel that we have cut. कारण की ग्रीन्सला जास्त कुकिंग लागत नाही, so to get a good color into the soup we are going to add this. ठीक आहे. सो दिस इज द मिक्सचर. आपण ह्याला मिक्सर मध्ये घेतलेला आहे आणि वी आर गोइंग टू ॲड अ लिटल बिट ऑफ सावर क्रीम टू इट. त्याला थोडीशी एक चांगली बॉडी मिळण्यासाठी सूपला वी आर गोइंग टू ॲड लाईक अराउंड 5 tablespoons ऑफ सावर क्रीम टू इट. After 4 hours, we have chilled this soup in a refrigerator for around 4 to 6 hours, and it's ready now. So we are just going to garnish the soup. What we are going to do is we are going to drizzle out some extra virgin olive oil over the soup, generous amount. We have some sour cream, which we have whisked. Good, nice drizzle to it, and just to give a bit of texture, we are going to add some red radish shreds, chilies that we have kept in ice cold water. Just going to add it here. आपण एक कोल्ड सूप. So we can have a direct conversation with Sumit now. हे सूप गाळायचं नव्हतं का? मॅम हो, कसं आहे की आम्हाला म्हणजे तो व्हिडिओ काही स्ट्रेन मध्ये म्हणजे बसला, सो सूप प्युरी केल्यानंतर करायचंय ना, पण प्युरी केल्यावर पण पीसची सालं कधी कधी अशी चोथट राहतात. बरोबर. सुमित तू थोडा कॅन यू कम लिटिल क्लोज टू द हे आवाज तुझा कमी येतोय. इज इट बेटर नाउ? या थँक्यू. त्याला टेक्स्चर द्यायला शेवटी तुम्ही मुळा घातलात का खिसून? नाही मॅम, मी एक काम करतो, मी जस्ट एक परत एकदा रेसिपी रिपीट करून घेतो जेणेकरून तुम्हाला लोकांना थोडंसं क्लिअर होईल रेसिपी. सो बेसिकली मी अनियन्स जे होते ते ऑलमोस्ट एक हाफ अनियन होता ज्याला मी ऑलिव्ह ऑइल मध्ये कुक केलं आणि त्याला फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आपल्याला. सॉफ्ट केल्यानंतर आपल्याला त्याला मध्ये पटेटोज टाकायचे विच हॅड डाइस्ड पटेटोज आपण केले, पील केलं त्याला, डाइस केले आणि अराउंड एक 20 मिनिट्स मध्ये स्मॉल डाइस पटेटोज कुक होतात, मॅश व्हायला पाहिजे ते. एकदा मॅश झालं त्यानंतर मी त्याच्यामध्ये पीस टाकले, ग्रीन पीस. सो ग्रीन पीसला जास्त कुक नाही करायचंय. ते झालं थोडं, ते 1-2 मिनिटं ग्रीन पीसला कुक केल्यानंतर मग स्विच ऑफ करायचा आहे गॅस आणि देन यू ऍड मिंट अँड पीस टू इट. मिंट अँड द सॉरेल लिव्स, आंबट चुका. आणि त्यानंतर ते फ्लेमवरनं काढायचंय. थोडंसं रूम टेम्परेचरला आलं की त्याच्यामध्ये आम्ही सावर क्रीम ही टाकली, कारण की रशिया या साईडला सावर क्रीम हे जास्त वापरलं जातं, जास्त प्रमाणात वापरलं. तर ते हे करून आम्ही ब्लेंड केलं. त्याला ब्लेंड केल्यानंतर अकॉर्डिंग टू युअर लाइकिंग, म्हणजे तुम्हाला जरा सूप एकदम घट्ट हवा आहे तर त्याच्यामध्ये स्टॉक, जो व्हेजिटेबल स्टॉक आपण थोडासा कमी ठेवू शकतो आणि प्युरी ही थिक करू शकतो. जरा तुम्हाला थोडा थिन एन्जॉय करायचा आहे तर तुम्ही थोडंसं स्टॉक त्याच्यात वाढू शकता आणि तशी त्याची कन्सिस्टन्सी ही ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर त्याला स्ट्रेन करून मिनिमम 4 hours टू ओव्हरनाईट हे आपण त्याला रेफ्रिजरेट करू शकतो
आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर पुन्हा क्रीमची स्वल, जी सॉर क्रीम आहे त्याची स्वल, आणि मी रॅडिश हे गार्निशला केले होते कारण की थोडासा एक क्रंच त्या सॅलडला येतो. त्याला भिजवून ठेवलं का कशात तरी व्हिनेगर मध्ये वगैरे? हा, तुम्हाला क्रंच करण्यासाठी आईस कोल्ड वॉटर मध्ये आम्ही गार्निशेस कुठलेही असू रेस्टॉरंट मध्ये आम्ही आईस कोल्ड वॉटर मध्ये ठेवले की ते फ्रेश राहतात. आणि वन लास्ट क्वेश्चन, हे जे इन्ग्रेडियंट्स दाखवले ते एका माणसापुरच्या सूपापुरते होते का? हे हा, ही सर्व्स वन, ही रेसिपी आहे. किती अराउंड 180 पाव जुडी वगैरे असेल, एक 5-6 पानं आंबट चुक्याची? 1/4 बंच होता त्याच्यामध्ये. बाकी त्याला मीठ साखर वगैरे काही नाही का, किंवा मिरी पूड वगैरे असं काही? आहे मॅम, म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आम्ही सीझनिंग्स मध्ये सॉल्ट, पेपर, शुगर पण आहे बॅलन्स करण्यासाठी. तुम्हाला जरा स्मूथनेस वाढवायचा असेल सूपचा थोडासा अजून, तर बटरही टाकू शकता तुम्ही. मला एक प्रश्न आहे की सॉरेलच्या ऐवजी म्हणजे आंबट चुक्याच्या ऐवजी आणखीन कुठलं ग्रीन्स किंवा काही आपण घालू शकतो का, किंवा जस्ट पण आंबट चुक्याला बाकी हे नाहीये म्हणून? नाही, आंबट चुका मी ह्यासाठी टाकला होता कारण की बेसिकली हे सूपची इन्स्पिरेशन मी रशियन किंवा हे युक्रेनियन या रिजन मधनं मी घेतली होती. आणि लोकली आपल्याकडे पीज असतात, सर्वसामान्यांकडे पीज असतात, त्यामुळे मी त्याला युज केला. अदर दॅन दॅट तुम्हाला थोडं एक्झॉटिक करायचं असेल तर रॉकेट हे आहे एक, म्हणजे रोकोला ज्याला म्हणतात, आर्गुला ज्याला म्हणतात, त्यालाही तुम्ही युज करू शकता. केल आहे, त्यालाही तुम्ही युज करू शकता, तर त्याचाही कोल्ड सूप बनवू शकतो. असे म्हणजे व्हेरिएशन्स तर भरपूर आहे. यू कॅन ऍड ऍपल टू द सूप अँड मेक अ कोल्ड सूप आउट ऑफ ऍपल अँड केल. सो व्हेरिएशन्स आहेत. अमेझिंग, अमेझिंग. आय मीन इट साउंड्स सो टेम्पटिंग. मी स्वतः काल टेस्ट केलं होतं आणि इट वॉज रिअली डिलिशियस. मला तिथे जायचा एक साइड बेनिफिट मिळाला, प्रत्येक डिश मला टेस्ट करता आली. पुढे जाऊयात आपण. बरं, पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांना सांगतो मी थोडस की हे जे रेस्टॉरंट आहे ना, ते हे असं अगदी रस्त्यावरती, म्हणजे रस्त्याला लागून आहे. त्यामुळे आम्हाला काल तिथे रेकॉर्डिंग करताना बाहेरचे आवाज खूपच त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि ते आवाज थोडेसे कॉम्पेन्सेट करायचा प्रयत्न मी केला, ऍडिशनल त्याला म्युझिक टाकून. पण म्युझिक थोडं जास्त झालं की ह्यांचा आवाज कमी होता. असं थोडस तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर तेवढं समजून घ्यावा, बाकी काही नाही मला वाटतं. ओके, वी गो टू द नेक्स्ट. आणि आपण आय थिंक रिटन रेसिपीज देणारच आहोत नंतर. ओके, आता सॅलड कडे जातोय ना दीपक आपण? This is the red wine. Red wine vinegar, to which we are going to add a bit of mustard. This is Dijon mustard that आपण वापरतोय, which has a little light, mild flavor to it. We are going to add a little bit of garlic to it, which is raw. Pinch of salt, थोड़ा पेपर टाकूया काट करायला. Have some beef with it. Just like थोड़ा सा dairy product आपल्याला. Then put it into the dressing, and then olive oil. Caster sugar to it. Powdered sugar ज्याला म्हणतो आपण. ही ड्रेसिंग बनवल्यानंतर red wine. Red wine vinegar. हाय सुमित, थोडक्यात रेसिपी जरा रिकॅप करून पुढे जाशील का? म्यूट आहेस तू.
Surely, sir. So second course जसं दाखवला, it's basically a burrata salad. So burrata हे एक चीज आहे. It's basically a mozzarella cheese. आपुलिया म्हणून एक रिजन आहे इटलीमध्ये, तिथं ह्या चीजचं ओरिजिन झालंय. आणि हे चीज बेसिकली असं आहे की त्याच्या आतमध्ये क्रीम आणि स्ट्रॅच असं नावाचं चीज त्याच्यामध्ये स्टफ्ड असतं. सो तुम्ही जरा त्याला ओपन कराल तर क्रीमी असं गुई चीज आणि क्रीम आतमधनं येते. सो त्याला फार असं छान टेक्स्चर क्रीमचा आहे त्याच्यामध्ये. सो या चीजला आम्ही वापरला आहे. आणि त्याच्यासोबत जे पेअर केलं आहे त्याच्यामध्ये टोमॅटोज आहेत, आपले रेग्युलर रेड टोमॅटोज. हलूम व्हरायटी म्हणून आहे, जे म्हणजे एन्शियंट सीड्स पासून बनवतात. तर युरोपमध्ये म्हणजे ते सप्लायर आहेत, ते आम्हाला सप्लाय करतात. सो ते हलूम टोमॅटोज आम्ही वापरले आहेत. आणि टोमॅटो आणि बेसिल हे असं फार कॉमन इटालियन कॉम्बिनेशन आहे. सो आम्ही ते बेसिक असं ते वापरलंय. पण त्यालाच एक ट्विस्ट देण्यासाठी मी फ्रूट इनकॉर्पोरेट केला सॅलडमध्ये, विच इज बेसिकली अ मस्क मेलन. सो आम्ही हनीड्यू मेलन, मस्क मेलन असं वापरलंय. त्याला या सर्व गोष्टींना क्रंच देण्यासाठी बेसिल पेस्टो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बेसिल, पाईन नट्स, ऑलिव्ह ऑइल, पार्मेजन असं करून एक पेस्ट बनते. त्याच्यापासून पास्ता पण आपण बनवू शकतो. तर त्या पेस्टचे आम्ही क्रूटॉन्स बनवले, ते क्रंच देण्यासाठी त्या रेसिपीमध्ये. आणि या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी एक ड्रेसिंग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही रेड वाईन व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल, पुन्हा बेसिल, डिजॉन मस्टर्ड जे फ्रान्सचं एक मस्टर्ड आहे ते वापरलंय, सॉल्ट, पेपर, कॅस्टर शुगर, हे असं सगळं वापरून ती ड्रेसिंग केली. आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स बारिंग द चीज आम्ही त्याला टॉस करून मग ते प्लेट केलं. सो इट्स अ व्हेरी सिम्पल, इझी टू गो सॅलड. फन पार्ट इज द चीज इन द रेसिपीज. क्रूटॉन्स कसे बनवायचे? मॅम क्रूटॉन्स सिम्पल आहे. आपला घरचा ब्रेड घेतला तुम्ही, त्याला क्यूब मध्ये कट केलं, ठीक आहे. क्रूटॉन म्हणजे हा फ्रेंच एक टर्मिनॉलॉजी विच मीन्स क्रूट म्हणजे फ्राईड ब्रेड. सूपवर लहानपणापासून आपण बघितलं की टोमॅटो सूपवर क्रूटॉन जातात. सो त्यालाच आम्ही बेसिलची जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल टाकायचं, थोडंसं सिझनिंग करायचं, सॉल्ट, पेपर, आणि हे जे आपण कट केलेले जे ब्रेड आहेत ते त्याच्यामध्ये फक्त टॉस करून एक 15 ते 20 मिनिटं 150 या टेम्परेचरवर आपण ओव्हनमध्ये बेक केलं तर ते क्रूटॉन्स रेडी. आणि इनकेस तुम्हाला फ्राय करायचं तर ब्रेड अगोदर फ्राय करायचा आणि नंतर जस्ट हलकसं या ड्रेसिंग मध्ये त्याला टॉस करून द्यायचं. आय हॅव वन क्वेश्चन सुमित. जर का आपल्याला म्हणजे आता बुराता मिळणं आम्हाला, कारण वी डोंट नो, पण वी डू गेट फ्रेश मॉझरेला पुण्यामध्ये, तर फ्रेश मॉझरेला सबस्टिट्यूट केलं तरी चालेल ना? डेफिनेटली मॅम, डेफिनेटली. फ्रेश मोझरेला वापरलं तरी उत्तम आहे, कारण की मोझरेला ही टोमॅटोज आणि ह्याच्यासोबत जातं सॅलड सोबत. टॉस करायला बेक करायची आयडिया खूप छान आहे. ते फ्राईड नाही तर फास्ट तेलमध्ये येतात. मॅम सॉरी, युअर व्हॉइस इज नॉट ऑडिबल. सॉरी, मी म्हटलं क्रूटॉन्स करायला बेक करायची आयडिया खूप छान आहे. हो हो, हा, थँक्यू. खूप तेल खातात, तेल खूप खातात. थँक्स सो मच. दॅट्स अ टिप. म्हणजे यातनं टिप्स पण मिळणार आहेत, नुसत्या रेसिपीज नाही. शोअरली. इनफॅक्ट तुम्हाला काही असं वाटतंय की ह्याचं सबस्टिट्यूट काय, जसं मॅम म्हणाल्या, प्लीज डू आस्क मी. इन केस आय नो, आय कॅन डेफिनेटली शेअर, आय विल फाइंड इट आउट अँड आय विल गेट बॅक टू यू. थँक्यू. वेलकम मॅम. नैना, तू काहीतरी फेसबुक वरनं काही प्रश्न आलेत का? तर एखाद दोन असतील तर सॅलडला रेलेव्हंट असतील तर विचारशील का तू? अरे आता फोन आला होता की मी प्रश्न विचारतोय म्हणून, अजून आला नाहीये प्रश्न. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मग आला की मग तू ट्रॅक करतेस ना? आला तर मग विचार. हो, ट्रॅक करते. ओके, या जाऊया. हा, जाऊया पुढे. म्हणजे आता आपलं सूप झालं, सॅलड झालं, आता मेन कोर्स. मेन कोर्स मेन कोर्स साठी जे आपण बनवणार आहोत दॅट इज ऍक्च्युली आपण रातातुई स्टफ्ड एग प्लांट्स विथ क्रीमी पोलेंटा हे मेन कोर्स साठी बनवतो आहोत. त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते मी तुम्हाला दाखवून देतो. सो ह्याच्यामध्ये आपल्याला बटर,
पार्मेझान चीज, चिली फ्लेक्स, केपर बेरीज हे लागणार आहे. व्हेजिटेबल्समध्ये आपल्याला ग्रीन झुकिनी, येलो झुकिनी, रेड अँड येलो बेल पेपर्स, हे एग प्लांट्स केले आहेत डाइस्ड आणि सॉल्टेड पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. सो दीज आर एग प्लांट्स. दिस इज टमॅटो प्युरी. These are fresh basil. We have a brinjal here. Olive oil and peppermint. Polenta साठी आपल्याला polenta लागेल almost half a cup and we'll require milk around 1 full cup. Saffron, a piece of nutmeg and a little pesto to garnish the dish. सो ह्याला आपण असं कट करत आहोत. ह्याला वरनं आपल्याला कट करायचं आहे. हे 2 भागात केलं आहे. मी स्टेम ठेवतो नेहमी रेसिपीमध्ये. इट जस्ट गिव्स द रेसिपी अ लिटिल रस्टिक टच टू इट. सो आय हॅव केप्ट the stem with the eggplant. If you want to keep it, you can keep it. Otherwise, you can just cut it off. Next is how are we going to create a cavity into it. So, एक spoon घ्यायचा आहे which has a little flatter spoon, and then we can just like एक असं करायचं आपल्याला. Just like scoop off all the flesh that is there inside. It can be easily done with a little pressure. This way. And then we can just further scrape it off. We can just scrape the eggplants in this fashion. You can see अशा boat shape चे eggplant आपल्याला आहेत आपल्या जवळ आता. The next step आपल्याला काय करायचं आहे? We just have to like sprinkle some salt and pepper. So pepper मी थोडीशी sprinkle करतो आहे. Salt, generous amount because fresh fruit assemble you need the flavors that we had diced. We're going to add that too. Pinch of salt, pinch of pepper. Again some stuffing and place it this way inside the eggplants. Ensure that the stuffing is nicely filled. We're just going to sprinkle some more parmesan to make it really rich. And who doesn't like cheese? So a generous sprinkle of parmesan into it. So our eggplants are ready. The oven is nice and hot at 170. So we are going to bake the eggplants at 170. I'll just show it to you how it starts. We're just going to add around 1 cup of cream. Just 1 cup of milk, sorry. To which we are going to add our polenta, which is around half a cup. Also require some good vegetable stock which we had made earlier. Around 2 ladles, which would be again 1 cup. A pinch of salt. So we are going to add some nutmeg. Just grate
some nutmeg, that's it. A good spray of saffron to the polenta, since it's a saffron polenta. So once the polenta starts coming together, we're going to add a good amount of butter to it. So it should be nice, buttery, creamy. It should have the taste of Parmesan to it. Just give it a good, around 3 good teaspoons of Parmesan. And then continue cooking. So we have to cook until the polenta, the corn grits are good soft. कॉर्नचे जे ग्रिट्स आहेत, जे पोलेंता आहे, ते असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला कुक करायचंय. आपल्याला जर का वाटलं की थोडं ड्राय होत आहे, सो वी कॅन ऍड अ लिटल बिट ऑफ व्हेजिटेबल स्टॉक or maybe milk if you want to the polenta. So it's almost ready now. If you can see, it's nice. मेन कोर्स साठी जे आपण बनवणार आहोत, दॅट इज ऍक्च्युअली आपण. हाय सुमित, अमेझिंग डिश दिसत होती. एक दोन प्रश्न होते याच्यात. जी 1-2 चीजेस तू वापरलीस आणि पोलेंटा, हे पुण्यात कुठे मिळतं, काय कल्पना आहे का तुला? सांगू शकशील रिटेलला आमच्यासारख्या लोकांना? फाईन फूड्स, नेचर्स बास्केट अशा स्टोअर मध्ये तुम्हाला मिळेल. त्या व्यतिरिक्त अशा भरपूर आहेत स्टोर्स ज्यामध्ये पोलेंता आणि तुम्हाला बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण मिळेल. चीज जे म्हणताय तुम्ही, पार्मेसन चीज नेचर्स बास्केट मध्ये किंवा फाईन फूड्स मध्ये डेफिनेटली तुम्हाला मिळेल. दोराबजीकडे पण मिळतं. दोराबजी पण आहे, दोराबजीकडे मिळतं. ओके, म्हणजे हे काही एवढे कठीण नाही आहेत ना इन्ग्रेडियंट्स मिळवायला? हा, तर एवढे कठीण नाही आहे ते इन्ग्रेडियंट्स भेटणं. चंदन स्टोअर म्हणून आहे कॅम्प मध्ये, त्या रिजन मध्ये जरा लोक राहत असतील तर तिथे पण चंदन सुपर स्टोअर आय गेस आहे त्याचं नाव आहे, तिथेही मिळतं ह्या गोष्टी. पण दोरबजीज, नेचर्स बास्केट, फाईन फूड्स इथे वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे म्हणजे हे सगळे चीज मिळतात. क्रीम मध्ये तुम्ही जे टाकलं सेकंड इन्ग्रेडियंट टू मेक द कॉल this thing, what was that? Grainy little ते शिजायला पाहिजे तुम्हाला, ते सॉफ्ट व्हायला पाहिजे. सेकंड इन्ग्रेडियंट मराठीत त्याला सब पोलेंता बेसिकली नाही, बेसिकली ते मक्याचे दाणे आहेत, ग्राउंड केलेले, रफ असे ग्राइंड केलेले. ग्राइंड केलेले मक्याचे दाणे आहेत आणि रवा काढण्यासारखं आहे त्याचा, रवा असल्यासारखं. बरोबर. तुम्हाला जरा त्याला सबस्टिट्यूट करायचं असेल तर आपला रवा जो उपमाला वापरतो आपण तोही युज करू शकता विथ सॅफरन आणि चीज. त्याचा खाली तो बेस केला, त्याचा तो खाली बेस केला होता आणि त्याच्यावर ते ठेवलं. बरोबर बरोबर मॅम. तर ऍक्च्युली प्रत्येक डिशला स्टार्च, प्रोटीन, फायबर हे सगळं असणं गरजेचं. तर ती डिश कम्प्लीट होते. तर ती डिश कम्प्लीट करण्यासाठी आपण हे पोलेंता वापरलं, विच इज अ हेल्दियर फॉर्म ऑफ स्टार्च. आणि व्हेजिटेबल तर आपले एगप्लांट आहेतच. फेटा चीज मी त्यावर टाकलं होतं, विच इज अगेन सॉल्टेड चीज. ते मोस्टली गोट मिल्क पासून बनवलं जातं. ते पण वाईडली तुम्हाला मिळेल या सगळ्या सुपर स्टोर्स मध्ये. तर ते मी टाकलं होतं, विच इज अगेन लाईक अ प्रोटीन सोर्स. सो अशी ती मी डिश ती हे केली. आय वॉन्टेड टू आस्क वन क्वेश्चन. पोलेंताच्या जागी कॅन वी यूज कुसकुस? या डेफिनेटली यू कॅन यूज कुसकुस एज वेल. कुसकुस थोडस असं ड्राय टेक्स्चर आहे त्याला, म्हणजे कुसकुस इज बेस्ट मेड वेन इट इज स्टीम्ड प्रॉपरली. यु नो, पोलेंता जे आहे इट इज मोर क्रीमियर, यू कॅन मेक इट रिच. आता मी जो रेशो त्याला वापरलाय तो बेसिकली जे कॉर्न ग्रिट्स आहेत ज्याला आपण जे दाणे म्हणतो ग्राइंड केलेले मक्याचे, त्याला कुक करण्यासाठी तुम्हाला एक जरा रेशो आहे त्याला 5 पट जास्त लिक्विड लागणार आहे. पण कुसकुस जे असतं ह्याला बेसिकली कुसकुस हे मिडल ईस्ट पासून आहे आणि त्याला स्टीम करणं गरजेचं असतं. म्हणजे ते प्रॉपर स्टीम झालं तर यू कॅन एन्जॉय इट विथ द एगप्लांट दॅट वी मेड. ओके. अदरवाइज आय वुड टेल यू की म्हणजे रवा वापरा. दॅट इज अ गुड अल्टरनेटिव्ह. आपल्या सर्वांकडेच म्हणजे रवा असतो
तर उपमासारखंही त्याला कुक केलं तुम्ही, पाणी, दूध म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक, दूध, पार्मेझान टाकून, सॅफ्रॉन टाकून, तरी ते तेवढंच टेस्टी लागेल. Polenta is giving a good color also. दलिया चालेल का तुम्ही? Looks good. दलिया पण चालेल मॅम. मॅम स्टार्च मध्ये म्हटला ना तर तुम्ही काही युज करू शकता. इनफॅक्ट गहू फार जाड होईल. मक्याचं फारच झकास असतं, त्याला स्वतःची चव असते छानपैकी. आणि मला वाटतं की ही जी पावडर सुमित तुम्ही म्हणताय ना, तर ही दोराबजीकडे मी याचं पॅकेट बघितलं होतं. याची पावडर दोराबजीकडे पॅकेट मिळतं. बघितलं होतं हे पॅकेट. मला सांगायचं आहे की जे काही इन्ग्रेडियंट्स आता आपण युज केलेत ना थ्रू आउट या मेन्यू मध्ये, हे इन्ग्रेडियंट्स आता पुण्यामध्ये रेडिली अवेलेबल मिळेल. पोलेंता वगैरे हे पण या पण गोष्टी तुम्हाला जरूर मिळणार. म्हणजे एवढ्या डिफिकल्ट इन्ग्रेडियंट्स नाहीयेत हे प्रोक्युअर करायला. आणि ते नक्की इतकं टेस्टी लागत असणार आहे, कारण जे आत रातातुई आणि हे करून घातलं होतं स्टफिंग, दॅट सीम सो टेस्टी. आपलं गेलं सुगरणींसाठी आटा वापरला तर मक्की तोंडाला पाणी सुटलं. हा कार्यक्रम बावर्चीसाठी आहे, सुगरणींसाठी नाही. इनफॅक्ट आता म्हणजे एक ट्रेंड आहे की जो फिमेल स्टाफ आहे तो या लाईनीत खूप जास्त प्रमाणात येतो आणि इट इज व्हेरी मोटिवेटिंग की म्हणजे इंडस्ट्री थोडी चेंज होती आहे आणि lot of female staff are coming into the industry, which was once a male dominated industry. So that's a very good and positive side about the industry as well, hospitality च्या. अरे पण मला एक बावर्चींना अपील आहे, प्रश्न विचारा ना तुम्ही, काही तुम्हाला करायचं आहे. आपले क्लब मधले क्लब मधले बावर्ची एक्सपर्ट. मी तेच म्हणलं, सगळे बावर्ची लोक आहेत. म्हणून मी आठवण करून दिली की हा बावर्ची डेचा कार्यक्रम बरोबर आहे. तरी मी माझा विचारला चीज कुठे मिळेल वगैरे, माझा प्रश्न झाला विचारला. त्यांनी हिंट दिली की बावर्ची डे असला तरी बायका खूप या फील्ड मध्ये येत आहेत. नाही, सगळ्या बायवरची लोकांनी इन्ग्रेडियंट आणून दिले तरी चालेल दोराबजीकडे जाऊन. एवढं केलं लिस्ट करून घेणार नंतर कविता एकदम प्रॅक्टिकल व्ह्यू का? प्रॅक्टिकल व्ह्यू मी आमच्याकडे एक्सपेक्ट करू शकत नाही एवढं काही करायला, म्हणून कविता बावर्ची म्हणतील ऑनलाईन ऑर्डर करा. सुमितकडेच ऑर्डर करते. नंतर आपण अजून एक आहे ना, कार्यक्रम अजून संपला नाहीये, अजून डिश आहे, शेवटची डिश आहे. फेसबुक रिलेटेड काही प्रश्न असतील तर आपण विचारू, नाहीतर पुढे जाऊया आपण. मक्की का आटा वापरला तर फेसबुक वरनं कोणाचा तरी प्रश्न होता ना, का नाही काही? नाही ना, काही प्रश्न आहे का फेसबुक वरनं? मग पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ. मी शेवटी येऊ परत आपण. मी चेक करते फेसबुक. ओके मी शेअर करतो स्क्रीन परत. आता डेझर्ट कडे आपण वळतोय. डिझर्ट कडे. So the next and the last thing of today's course is the dessert, obviously. And we have a really interesting, really delicious recipe. We make a recipe at home, which is basically a basil panna cotta, and we are going to garnish that basil panna cotta. We're going to serve it with some other ingredients like berries, some candied ginger, some mango puree. So it's a basil panna cotta with seasonal produce, that I would call it. So I'll just show you the ingredients. Basically, it's a 5 ingredient recipe. You need good fresh basil. You need heavy cream, that's 1 cup. Equal quantity of milk. This is agar agar, which is China grass, that is what you call it, and caster sugar. So these are the ingredients. I'll quickly run you through the garnishing elements. This is the mango puree that we have. These are some
fresh raspberries, fresh blackberries. This is seasonal mango that we have, and we have some basil leaves to play around with. Just for 10 seconds, we need to blanch this basil. This gives a really good, refreshing color to the basil. And we're just going to strain the basil now and put it into the ice cold water. So the instant change in the temperature actually refreshes the basil. Start off with the panna cotta. We have equal parts of milk and cream. So we're going to add the cream first, the milk first, followed with the cream. Some castor sugar and some agar-agar. We quickly get this to a gentle simmer until all the ingredients are cooked. Looks super tempting. Hello, Sumit, आहे का तो? Hello. हो. Okay. Hi. Audible? Yeah. You are. Oh, looks so tempting. Thank you indeed. ग्रीन कलर पण इतका मस्त दिसतोय त्याचा. बरोबर. फक्त आम्हाला आता बघूनच समाधान नाही. प्रपोर्शन काय आहे? मी एकदा ही सांगतो रेसिपी पूर्ण. या डू दॅट. We can just recap it quickly. So panna cotta basically is an Italian dessert which actually means sweetened cooked cream, double cream. म्हणजे जे थोडं जरा वॉल्यूम वाढव तुझा सुमित. Maybe come closer to the phone का whatever. Volume full आहे. So आता I mean is the volume okay now? Yeah. So basically coming to the dessert, panna cotta जे आहे, panna cotta means cooked cream which is sweetened. So basically ह्याच्यामध्ये फ्लेवर्स तुम्ही जसं हवं तसं करू शकता. We have chosen basil. तर basil आपण त्याला फ्लेवर केला आहे. So basically it is equal parts of cream and milk. आणि त्याच्यामध्ये आपण एक सेटिंग एजंट टाकतो. तर आयदर वी कॅन ऍड अगार-अगार जे व्हेजिटेरियन आहे पूर्णपणे. इट्स बेसिकली अ ड्राईड फॉर्म ऑफ अल्गे, एक चायना ग्रास ज्याला म्हणतो आपण, विच इज व्हेजिटेरियन कम्प्लिटली, एडिबल अल्गे ते वापरतो. और नॉन व्हेजिटेरियन जर आपल्याला डिश वी आर ओके टू नॉन व्हेजिटेरियन इंग्रेडियंट्स, तर जेलेटिन वापरू शकतो, विच इज ऍक्च्युअली द क्लासिक ingredient that goes into panna cotta. So आपण इक्वल पार्ट्स ऑफ क्रीम आणि ते टाकलं आहे, मिल्क. त्याच्यामध्ये आपण सेटिंग एजंट अगार-अगार टाकला आहे आणि शुगर जस्ट टू स्वीटन इट. आणि बेसिल ला वापरणं आणि ह्याला इनकॉर्पोरेट करणं रेसिपीमध्ये विथ मेंटेनिंग इट्स कलर. त्याच्यामध्ये एक अशी टिप आहे की तुम्हाला तुमच्याकडे बॉइलिंग वॉटर हवं. वन्स द वॉटर कम्स टू बॉइल, म्हणजे पाणी चांगलं उकळल्यानंतर बेसिल जे निवडलेलं असेल, जे प्रपोर्शन बेसिलचं आहे ते त्या पाण्यात टाकलं की गॅस स्विच ऑफ करायचा आणि जस्ट लेट द बेसिल सिट इन हॉट वॉटर फॉर लाईक 10 to 15 seconds. तेवढंच केलं की इट इज गुड इनफ टू लाईक जस्ट कुक द बेसिल. इट काइंड ऑफ हायलाइट्स द कलर ॲज वेल. क्लोरोफिल्स हायलाइट होतात
आणि त्यानंतर तुम्ही जस्ट त्याला स्ट्रेन केलं आणि आईस वॉटरमध्ये इमिजिएटली टाकणं गरजेचं आहे. हॉट वॉटर मधनं काढून तुम्ही जरा त्याला कोल्ड वॉटरमध्ये नाही टाकलं तर त्याचा कलर हा डल होणार. अँड दिस अप्लायज टू एनी ग्रीन्स दॅट यू कुक विथ. आपल्याकडे काय होतं, आपण ग्रीन्स खूप जास्त कुक करतो, विच इज नॉट द आयडियल मेथड. सो तुम्ही कुक करा आणि त्याला कोल्ड वॉटरमध्ये लगेच टाकणं गरजेचं आहे. कोल्ड वॉटरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की त्याचा कलर हा खूप चांगला ब्राईट झालेला आहे. सो आम्ही ते झाल्यानंतर त्याला फक्त चॉप केलं, पूर्ण पाणी काढलं त्यातनं, त्याला चॉप केलं आणि वी ऍक्च्युली टुक दॅट बेसिल अँड वी हॅड पुट इट इनटू द मिक्सर ग्राइंडर. आणि जे हे क्रीम आणि मिल्कचं मिक्सचर आम्ही एक जेंटल सिमर आगार आगार टाकून त्याला कुक केलं. एकदा ते जेंटल असं सिमर आला की त्याला स्विच ऑफ करायचा गॅस. त्यातलं काही थोडंसं लिक्विड हे बेसिलवर टाकायचं आणि वी जस्ट ग्राइंड इट सो दॅट बेसिल हे चांगलं प्युरे होतं. आणि मग पूर्ण मिक्सचर मध्ये बेसिलचा हा जो मिक्सचर आहे तो रिमेनिंग क्रीमच्या मिक्सचर मध्ये मिक्स केल्यानंतर त्याला चांगलं सीव्ह करायचं, ज्या की त्याच्यामुळे बेसिलचे जे काही पानं आहेत किंवा काही असे इन्ग्रेडियंट्स आहेत ते स्ट्रेन होऊन जाईल. आणि देन वाट्या घेऊ शकतात तुम्ही, कप्स घेऊ शकतात, सिलिकॉन मोल्ड असतात, त्याला थोडंसं ग्रीस करायचं विथ कुकिंग ऑइल और ऑलिव्ह ऑइल. ह्याने ग्रीस केलं, त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं. मिनिमम 4 hours यू नीड टू लाईक चिल दिस रेसिपी. आणि ओव्हरनाईट ही करू शकता. ओव्हरनाईट केलं तर ही रेसिपीमध्ये इन्ग्रेडियंट चांगले मुरतात असं आपण म्हणतो, तर ते तसं होतं. आणि देन यू कॅन सर्व इट. सो सर्विंग साठी आम्ही रास्पबेरीज, ब्लॅकबेरी वापरलाय, मँगोज वापरले आहेत. आणि आय ऑलवेज लाईक टू म्हणजे यूज वन इन्ग्रेडियंट इन डिफरंट टेक्स्चर, जेणेकरून माझं असं एक म्हणणं आहे की इन्ग्रेडियंटची म्हणजे मदर नेचरची देण आहे, त्याला तुम्ही काय व्हेरिएशन्स मध्ये तुम्ही खेळू शकता. दॅट इज वन थिंग दॅट ऑलवेज ड्राईव्हज मी. सो मी मँगोचे व्हेरिएशन वापरले. सो मी फ्रेश मँगो वापरलाय, मी ड्राईड मँगो वापरलाय. वी हॅव ऑल्सो युज्ड अ मँगो प्युरी इन द बेस ऑफ द पॅनाकोटा, विच इज नॉट ऍक्च्युअली विजिबल इन द डिश, पण ते पण मी केलं आहे. आणि देन मी त्याला जिंजर, आपलं जे म्हणतो ना कॅन्डिड जिंजर जे असतं त्यालाही वापरलंय मी त्या रेसिपीमध्ये. तो असं सगळं मी त्याला कंबाईन केलं विथ बेसिल पॅनाकोटा, विच आर ऍक्च्युअली अ क्लासिक कॉम्बिनेशन. बेसिल, मँगो, रास्पबेरीज, त्याला ते आंबटपणा थोडंसं देतं, तर असं ते पूर्ण डेझर्ट एन्जॉय करायला. कॅन्डिड जिंजर कुठे टाकलं होतं का ते फक्त शोभेला ठेवलं होतं? नाही, वापरलं म्हणजे रेसिपीमध्ये नाही वापरलं मॅम. मी जे गार्निश केलंय ना आजूबाजूला मँगोज, हा त्याच्यामध्ये ते चांगलं जाईल. म्हणजे यू विल गेट अ You said mango puree can be added. Sorry. I have used it at the base of the dish. मी रेसिपी मध्ये नाही टाकले त्याला, म्हणजे बेसिल पॅनाकोटा बनवताना नाही टाकले. इट्स अन एलिमेंट ऑफ गार्निश टू द डिश. So questions, if there are any, I would like to answer. पण एक सांग, बेसिलच्या ऐवजी इतर फ्रुट्स पण टाकता येतील? सर कॉम्बिनेशन्स एन नंबर आहेत. रेसिपीज थोडे इथे तिथे डिफर करतात, स्पेशली जस्ट द अगार अगार ऑर जेलिटिन प्रपोर्शन्स. कारण की मँगो वापरलं ना तर थोडंसं अधिक जास्त अगार अगार टाकायला लागतो, कारण की जसे कंटेंट्स चेंज होतात ना, म्हणजे फ्लेश फ्रूट आहे तर त्यासाठी थोडंसं अगार अगारची प्रमाण वाढवायला लागेल. समजा फक्त तुम्ही प्लेन व्हॅनिला पॅनाकोटा करताय तर अगार अगारची प्रपोर्शन हे थोडंसं कमी करायला लागतं. यू कॅन फ्लेवर इट विथ कॉफी, कॅरमेल, any you can like play around with any sauce that you like. Caramel sauce झालं, any sauce. स्ट्रॉबेरीज बरोबर तुम्ही फ्लेवर करू शकता, सेम प्युरे करून स्ट्रॉबेरीज तुम्ही इनकॉर्पोरेट करू शकता. सो फ्लेवर्स आर आय मीन इट इज जस्ट टू प्ले अराउंड. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही यू कॅन यूज दॅट इनटू दॅट. चायना ग्रास जे असतं त्याला काय फ्लेवर वेगवेगळे असतात का एकाच फ्लेवर मध्ये? मॅम फ्लेवर नाहीये, ते बेसिकली एक सेटिंग एजंट आहे. सो फ्लेवर साठी नाही टाकत आपण, ते जमण्यासाठी आपण करतो. ओके. आणि एक चांगला पॅनाकोटा म्हणल्यानंतर तो असा प्लेट पूर्ण तुम्ही वॉबल कराल ना, म्हणजे तुम्ही हलवाल, तर गुड पॅनाकोटा शुड ऍक्च्युअली जिगल. दॅट इज अ गुड इंडिकेशन ऑफ युअर पॅनाकोटा इज सेट. सो ते आहे. बट आय वुड ऑल्सो ऍड ऑन टू दॅट व्हॅनिला पॅनाकोटा जो आहे, ज्याच्यामध्ये आपण प्युरी किंवा असं काही अजून गोष्टी टाकत नाही, तो त्याप्रमाणे सेट होतो. फ्रुट्स टाकले की तो जिगल जो आहे तो थोडासा कमी होतो, कारण की वेट वाढतं त्या पॅनाकोटाचं.
that looks really tempting and really nice. And using basil for a sweet dish is like really very innovative. And we have tasted so many recipes in your restaurant. We have been there before. आणि खूपच छान आणि खूप इनोव्हेटिव्ह डिशेस आहेत. थँक्यू थँक्यू. आपण आता प्रश्न आहेत का कोणाला अजून? एक तुला सुमित विचारायचं आहे की काल आय वॉज गिवन तुमचा जो मेनू आणि फोन नंबर, तर तो आम्ही ग्रुपवर शेअर केलेला चालेल का तुला? सो दॅट Definitely, people can actually enjoy some of your recipes, and home delivery is possible na, because या दिवसात तर सर आम्ही करतोय होम डिलिव्हरी. वी ऍक्च्युअली टेक इट ऑन अ प्री ऑर्डर बेसिस. सो प्री ऑर्डर कराल तर आम्हाला प्लॅन करून तुम्हाला डिलिव्हरी द्यायला अजून बेटर पडेल. तर वी डू डिलिव्हरी. शेअर तुझा तो नंबर आणि जो दिला आणि दॅट कॅटलॉग शेअर केला, देयर इज नो इश्यू ना? येस 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 ऍब्सोल्युटली. इट्स अ मेन्यू कार्ड बेसिकली. ओके ओके. डायरेक्टली तुला फोन करायचा का वाया स्विगी वगैरे बुक करायचं? बेसिकली झोमॅटो स्विगीवर पण आम्ही लाईव्ह आहोत. यू कॅन ऍक्च्युअली डायरेक्टली प्लेस ऑर्डर्स विथ अस ऑल्सो. बोथ आर वेलकम. विल शेअर द नंबर. सगळ्यात महत्त्वाचे हे 2 प्रश्न होते. होम डिलिव्हरी करता की नाही, आणि मला हेही विचारायचंय की वी वुड लाईक टू सून सी, म्हणजे हा जो मेनू आहे ना, हा आपल्यासाठी स्पेशली क्राफ्ट केलेला होता ह्या प्रोग्राम साठी. सो हे मेनू वरती नसणारे आयटम्स आहेत ना सुमित? आय जस्ट वॉन्टेड टू आस्क. बरोबर बरोबर. नो, दिस वॉज स्पेशली क्युरेटेड फॉर दिस इव्हेंट. कन्सिडरिंग की आपल्या घरगुती मध्ये म्हणजे आपल्या घरात या गोष्टी कुक करता येईल पटकन, त्यात जास्त असं काही अवघड गोष्टी नाही ठेवले पाहिजे. प्लस इट शुड बी अ लिटिल चॅलेंजिंग अँड एन्जॉयबल. व्हेरी ट्रू. सो थँक्यू सुमित. व्हेरी नाईस. कोणाला प्रश्न नसतील तर आपण लेट्स मूव्ह टुवर्ड्स द एंड ऑफ द प्रोग्राम. मी रोटेरी आणि शोभना परांजपेंना विनंती करतो की त्यांनी फॉर्मल व्होट ऑफ थँक्स द्यावीत. शोभना ताई. गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्कार. सांगा तर मग मंडळी, रंगून गेला होता तिने सगळेजण आजची ही बोलाचीच कढी चाखण्यामध्ये. पण ती बोलाचीच कढी असली तरी सुद्धा मनमुराद कौतुक करीत जिभेचे चोचले पुरवत पोटोबांची सेवा करणं हा आपल्या सर्वांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, नाही का? शिवाय आज तर काय, such an interesting variety of dishes, from welcome drink to dessert, soup, salad, main course also, and everything was so novel and innovative. Looking so pretty, not very difficult to make, and so stylish also. साधं काय तर आमचा आंबट चुका म्हणे आणि सांगतो काय, आय एम सोरेल सो. गंमतच वाटली. हौसेनी खाणाऱ्या खवय्यांना आणि त्याचबरोबर लोकांना खिलवण्यातच आनंद मानणाऱ्या किती सुगरणी आणि बावर्चींनी आंबट चुक्याचं सूप कधी या कन्सेप्टचा विचार केला असेल. असो. अँड आय एम शुअर एव्हरीथिंग इज गोइंग टू बी व्हेरी टेस्टी वेन वी ऍक्च्युअली ट्राय मेकिंग इट ॲट होम. आता ह्या लॉकडाऊनच्या कंटाळणवाणेपणावर मात करायची एक आणखी छान युक्ती आहे की नाही? सो थँक्यू व्हेरी मच Chef Sumit for such a delightful and appetizing show. You have really fired our imagination, especially of those who, like me, relish trying their hands at different dishes. And it is really amazing to see what magic you could conjure up out of simple veggies and other items, adding ingredients so that the dish is healthy also and tasty also. And special thanks for the vegetarian setting agent also. So it was really wonderful. Very nice. Thanks a ton. At the same time, I am very much thankful to President Makrant, Admin Director Kavita, Program Committee Chair Madhavi, and Rotarian Deepak for arranging and successfully executing such a wonderful program. We are thankful to President and members of RC Shaniwar Wada also
for joining us today. At the same time, thankful to all the guests who have joined us on Zoom as well as on Facebook. And last but not the least, thank you very much, Internet and Zoom, for letting the program happen smoothly. Thanks all the positive energies. Thank you very much. Thank you, Shobana Dai. Thank you very much. आणि thank you everybody. मी आता मीटिंग adjourn करतो. Thank you, Sumit. मस्त झालं सुमित. व्हेरी व्हेरी वेल डन. छान, फारच मजा. फेसबुक लाईव्ह बंद करायचंय का? केलं. I would just like to add on few things. It is an utmost pleasure that I was here today interacting with all you guys, and I would say all you youngsters.